तर या ठिकाणी चालू सामने रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू झालाय. भैरवनाथ पेझारी अ वर्सेस गणेश शिर्की. तर मैदान क्रमांक 2 वर गणेश देवलांग वर्सेस गणेश कासू. तर मैदान क्रमांक 3 वर विनायक देवलांग वर्सेस मरिदेवी धेरड. तर मैदान क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना असेल श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस मसोबा पेझारी 1 साठी. तर मैदान क्रमांक 2 साठी भैरवनाथ पेझारी ब वर्सेस जय हनुमान उंडरगाव. तर मैदान क्रमांक 3 साठी विजय शिर्की चाल नंबर 2 वर्सेस श्री स्वयंभू गावदेवी भातसई. या 6च्या 6 संघांनी तयार राहा. चालू सामने संपल्यानंतर आपल्याला त्वरित त्या मैदानावर हजर व्हायचं आहे. 1 साठी श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस मसोबा पेझारी. 2 साठी भैरवनाथ पेझारी ब वर्सेस जय हनुमान उंडरगाव. तर 3 साठी विजय शिर्की चाल नंबर 2 वर्सेस श्री स्वयंभू गावदेवी भातसई. सुंदर इकडे मात्र मैदान क्रमांक 1 वर चालू सामना भैरवनाथ पेझारी अ वर्सेस गणेश शिर्की. सिद्धेश मात्र पहिल्याच चढाईमध्ये लढाई करतोय आणि 1 गुण मात्र मिळवतोय. आता मात्र इकडे मात्र गुण सुंदर चढाई या ठिकाणी सुपर रेड ठरते. राजू संदेशकर स्टेजमध्ये या. राजू संदेशकर राजू संदेशकर स्टेजमध्ये या. क्रिया पावले प्रशांत पाटील स्टेजमध्ये या. प्रशांत पाटील तुम्ही क्रीडा रसिकांमध्ये आहात, तुम्ही स्टेजमध्ये या. राजू संदेशकर आपण स्टेजमध्ये येण्याची कृपा करावी आग्रहाची विनंती. धन्यवाद. चला तर मैदान क्रमांक 1 वर सामना खेळला जातोय. भैरवनाथ पेझारी अ वर्सेस गणेश शिर्की. आता मात्र चढाई वाढत आहे. 7 वाजला की आपण समजायचं या ठिकाणी थर्ड रेड आहे. त्या क्वालिटीचाच खेळाडू थर्ड रेडला चढाई करत असतो, कारण ही थर्ड रेड म्हणजेच डू ऑर डाय असते. अर्थात या डू ऑर डायमध्ये आपण सिद्धेश बाद होतोय. अचूक पकड केली जाते, अर्थात पुश केलं जात आहे या सिद्धेशला. आता मात्र सन्माननीय राजूजी समजिस्कर अर्थात कबड्डी प्रेमी आशीर्वाद देण्यासाठी असतात, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सिद्धेश. पाहूया पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. मैदान क्रमांक 1 सिद्धेश वर्सेस भैरवनाथ पेझारी. आता मात्र सिद्धेश या ठिकाणी आणि बाद त्या ठिकाणी गेल्यानंतर पाटील अचूक निर्णय देत आहेत. अर्थात चढाई बाद या ठिकाणी बाद होतोय आणि त्याला मात्र प्रत्युत्तर करण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी चढाई बाद मात्र बाद होतोय.
त्याला मात्र प्रत्युत्तर करण्यासाठी शिकी संघाकडनं तर मैदान क्रमांक 2 वर चालू सामना गणेश दिवलांग वर्सेस गणेश कासू. अर्थात दोन्ही संघांना श्री गणेशाचा आशीर्वाद आहे. मात्र कोणता संघ या सामन्यावर विजय मिळवतोय, अर्थात विजयश्री कोणाच्या बाजूनं झुकते, खऱ्या अर्थानं या ठिकाणी 2 वर होणारा सामना हा रोमांचकारी सामना आहे. अर्थात 1, 2, 3 यापुढे होणारे प्रत्येक सामने, कारण जसजसा या सामन्याचा शेवट येतोय, जसजशी ही स्पर्धा सांगतिकडे वळते, तसतसा या स्पर्धेतील रंजकता वाढते, अर्थात मनोरंजकता वाढते. खऱ्या अर्थानं कबड्डी खेळ हा मनोरंजनातून पुढे जातोय. मित्रांनो, ह्या कबड्डीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे गांधीजींनी देखील या ठिकाणी 3H ची संकल्पना पुढे मांडली. अर्थात 3H मध्ये अर्थात त्यांनी मांडलेली जी 3H ची संकल्पना आहे, अर्थात हेड, हर्ट अँड हँड, अर्थात डोकं, हृदय आणि हात यांचा विकास या खेळाच्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून हे खेळ देखील प्रसिद्ध झाले, फेमस झाले. अर्थात अगदी पूर्वपारंपार या ठिकाणी या खेळाला महत्त्व आहे. म्हणून आपण सक्षम राहण्यासाठी निश्चितपणे या खेळांचा आपण उपयोग केला पाहिजे. अर्थात खेळ कोणताही असो, परंतु या रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळ तितकाच फेमस आहे, तितकाच खेळला जातो. रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, अर्थात भारतामध्ये देखील आज हा खेळ फेमस आहे. कारण 7 समुद्रापलीकडे हा खेळ गेलाय, तो म्हणजेच प्रो कबड्डीच्या माध्यमातून. मित्रांनो, ह्या कबड्डीला सर्वात पहिलं आपण अंगीकारलंय या महाराष्ट्राचे, अर्थात मी बुवा सालवींचं निश्चितपणे या ठिकाणी नाव घेईन. कारण बुवा सालवी हे देखील असेच खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये टिकणार. आणि या स्पर्धेचा अंतिम दशक ज्यांच्याकडे सांघिक शक्ती असेल, ज्यांच्याकडे पाव असेल, असेच असा सामना मात्र या स्पर्धेतील अंतिम विजेता होणार. धन्यवाद प्रोफेसर. लाईनमॅन सतर्क करा, तिन्ही ग्राउंडचे लाईनमॅन सतर्क करा. तर मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना श्री विठ्ठल कोपरपाडा वर्सेस मुसोबा पेझारी. तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना भैरवनाथ पेझारी भाऊ वर्सेस जय हनुमान उंडरगाव. तर मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना विजय शिर्की 4 नंबर 2 वर्सेस श्री स्वयंभू गावदेवी भाग सई. अशी बलाढ्य संघ मित्रांनो या स्पर्धेमध्ये उरलेत. अर्थात या सामन्याचा संघर्ष आज आत्ता आपल्या समोर होणार आणि नक्कीच याचा आनंद लुटण्यासाठी आपण येथे हजर आहात. मित्रांनो, या मंडळाचं मी निश्चित धन्यवाद देईन, या मंडळाचं मी नक्की धन्यवाद मानेन. कारण अशी अनेक मंडळं आहेत की हजारो रुपये खर्च करून अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली जाते, अर्थात या कबड्डीचा आनंद लुटण्यासाठी. चला मंगेश पाटील व्यासपीठाकडे या. मंगेश पाटील, आपण जर व्यासपीठ पाहिलं, एक सक्षम व्यासपीठ, एक दर्जेदार व्यासपीठ या ठिकाणी आपण पाहतोय. मान्यवरांसाठी वेगळ्या प्रकारची रचना, या ठिकाणी आमच्या स्वयंसेवकांसाठी वेगळ्या प्रकारची रचना, या ठिकाणी चषक ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारची रचना, रसिक प्रेक्षकांसाठी वेगळ्या प्रकारची रचना, खेळाडू मित्रांसाठी वेगळ्या प्रकारची रचना आणि आमच्या स्टॉलवाल्यांसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारची रचना. असं विविध प्रकारचं नियोजन आणि तितकंच परफेक्ट आयोजन या मंडळानं केलं. अर्थात जय हनुमान क्रीडा मंडळ धेरण या मंडळानं केलं. आणि मित्रांनो, ज्यांचं आयोजन आणि नियोजन परफेक्ट असतं, चांगलं असतं, त्या ठिकाणची स्पर्धा देखील चांगली होते. आणि तशाच प्रकारचं आयोजन या ठिकाणी पाहतोय आणि म्हणूनच या मंडळाला मी पुनश्च धन्यवाद देतो.
मुकेश शेषन पाटील त्याला माहीत करूया. मुकेश शेषन पाटील आता मात्र भैरवनाथ संघाकडनं हा चढाई बहादर मित्रांनो मध्यम सटसटीत गोलंदाजाचा हा चढाई बहादर निश्चितपणे हा खेळाडू हे चंचल आणि चपल आहे. अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा खेळतोय. माफ करा नाव मात्र मी विसरलो आणि एक गुण मात्र निश्चितपणे मिळवतो. मुकेश शेषन पाटील त्याला माहीत करूया. मुकेश शेषन पाटील मी पुढील 30 नकांना निमंत्रित करतोय. मैदान क्रमांक 1 साठी श्री विठ्ठल गोपाळपाडा वसे समसोबा पेसारी, तर 2 साठी भैरवनाथ पेसारी ग वसे जयहनुमान मुंडरगाव, तर 3 साठी विजय शिर्की चांदबा 2 वसे श्री स्वयंभू गावदेवी वासई. आता मात्र सुधीर